आले दोघांच्या घरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये कोणी होई घरच्यांची. शिव्याची बाहेला खोली पोराची ही बोला चाली, कुणी करता आग लावी कुणी करता तेल घाली. होती जुनी यारी आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या गोरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. काय झालं, सगळेच का असे रडवेले झालेत? नाही म्हणजे महुआचं लग्न झालं तर बिरजाला दुःख होणं साहजिकच आहे, मुलगी आहे त्याची. पण तुला काय झालं असा चेहरा करून बसायला? मोरू असं कसं वागू शकतो माझ्याशी? काय असं वागलं मोरू? झालंय आता त्यांचं लग्न महुआ मोर्याचं, विसरून जा तू मोर्याला त्या. नाही, मी नाही विसरू शकत मोर्याला. मला त्याच्याशिवाय दुसरं कोणी नकोय. ऐसा क्या है उस मोरिया में? हाँ? काय रेखा आहे ना, रेखा ही बिरजाची म्हैस, तिच्यापेक्षा झाडा होत चाललाय तू. थोडा उन्हात उभा केला तर तसंच का दिसेल माहितीये. सोड ते मोर्याला, विसरून जा. अगं काय असा मोठा बिझनेस आहे त्याचा, वडापावची गाडी. मी बघ, मी खूप मोठा बिझनेस करणार, फिर मेरे पास पैसा होगा, बैंक बैलेंस होगा, गाड़ी होगी, बंगला होगा, और मोरिया को मैं पूछूंगा तुम्हारे पास क्या है, और मोरिया क्या बोलेगा? वड़ा पाव. काय फरक पडतो? मी वेगळा बिझनेस करणार. बघ तू जरा बघ, विचार कर. म्हणजे आसपास बरी माणसं सुद्धा आहेत ना मोरियाच्या, म्हणजे लक्षात येते का? सांगायचा मुद्दा हा की महुआ आणि मोरियाला त्यांच्या संसारात सुखी राहू दे. मी नाही महुआला सुखी राहू देणार. रुबी, आता ना बघतेच मी महुआ आमच्या घरात कशी राहते ते. रुबी हे असं वे, रुबी हे यामिनी काकू, ओ मी आजपासून काय म्हणू तुम्हाला? काही म्हण, चालेल मला. आणि कसं म्हण? हा, उद्या यामिनी म्हणेल तुला. चालेल तुला? नाही, हिला चालेलच, पण बाहेरच्या लोकांना कसं वाटेल ते ऐकायला. मग आई म्हणू का? मॉम म्हण, मॉम. आय्या मॉम. अजिबात नको. का? आई म्हणायला काय प्रॉब्लेम आहे? अरे आजकालच्या या पोरी नुसतंच आपलं तोंड देखलं आई आई म्हणतात, वागताना मात्र सासू सारखंच वागवतात. काय उपयोग? नाटकं नुसती. अगं पण ताई, मग काय म्हणायचं तिने? सासूबाई म्हणायचं. शी, सासूबाई किती आउटडेटेड वाटतं. जाऊ दे, आउटडेटेड असलं तरी सासूबाईच म्हणायचं. यामिनीला सासूबाई आणि बाळाला सासरे बुवा. आणि आजपासून रोज साडीच नेसायची पूर्ण वेळ. येते का नेसता? काहीतरीच काय येते की? येते ना? हा, मग रोज साडी नेसायची. हा, आणि मला काय म्हणशील? आता तेही तूच सांग. तुला विचारलं मी, तू कशाला लगेच बायकोची बाजू घ्यायला मध्ये 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 बोलतोय? आत्ते सासूबाई म्हणायचं मला. वंसा, तुम्हाला थोडासा बदाम आहे का? बदाम त्याखाली की नाही मस्त तुपावरती ना भाजून मी रवा देते, त्यात थोडीशी साखर घालते, दूध घालते आणि मस्त नक्की देते तुम्हाला. बाई, यामिनी अगदी माझ्या मनातलं ओळखलंस गं. नाहीतरी माझ्या शरीरातलं ग्लुकोज कमी व्हायला लागलंच ते, जाणीव होतेच मला तशी. हो, चला 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 चला. हे तू, चल, 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 चल. आई, आई, मस्त बदाम, साखर, रवा. मोरू, ह्यांना कसं कळलं ग्लुकोज कमी झालंय ते? कळेल तुलाही हळूहळू. तिला हे सगळं कसं कळतं हे तुलाही हळूहळू कळेल आता ह्या घरात राहून. पण माझी खात्री आहे, ह्या घरातल्या सगळ्यांशी तू खूप छान जुळवून घेशील. झुला झुल रही हो बेटी.
सोच रहे हो? याद आ रही? बहुत। राजू मुझसे सहा नहीं जा रहा है। हमने बेटी शादी करके हमें छोड़ के कैसे क्या बोल रहे हो? अरे ही तर खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे. आपल्या पोरीचं लग्न झालं आहे आणि कुठे लांब गेली नाही आहे. इथे इथे जवळच आहे, भिंती पलीकडे. रोज आपण तिला पाहू शकतो, भेटू शकतो. हे ना? अभी अभी तो इतनी सी थी, खरा था तो दौड़ी चली आती थी. अभी अभी बगीचे में झूला झूल रही थी, इसलिए आप पकड़ रही थी. शादी हो भी गई उसकी. जल्दी बड़ी हो गई ना बेटी. आणि रेखा ना, ही किती आनंदाची गोष्ट आहे. तिला जोडीदारचा पार्टनर पण चांगला मिळाला आहे, है ना? मुझे क्या लगता है ना, ये पूरी दुनिया में उसके लायक कोई वर है ही नहीं. अरे कमीना वड़ा पाव वाला तो है ही नहीं बिल्कुल. अजय, ऐसे क्या बोलते हो? जावई आहे तो आपला जमाई. अच्छा आहे. आणि आता त्या दोघांचा संसार सुरू होईल. काय माहिती कसा संसार करता आहेत. चांगलाच करतील आणि चांगलंच होईल सगळं. दोघांनी एकमेकांना समजून घेतलं की झालं. आणि अभी वो जाएंगे ना हनीमूनच्या मधुचंद्रावर, तिथे त्यांना एकमेकांना समजून घेता येईल. पता नहीं कहाँ पे जाने वाले हैं हनीमून के लिए. पद मिल गया उनको? अरे नहीं नहीं, मालूम नहीं वाला पद. अच्छा. बल्लाळ बहुत कमीना है, कंजूस है एक नंबर का. चांगल्या ठिकाणी नाही पाठवणार. हाँ राजा, हाँ? हम भेजेंगे उनको अच्छी जगह हनीमून के लिए. अरे हमारे पास बहुत पैसा है ना, तो भेज देंगे. नहीं नहीं, वो सब ठीक है. हाँ? पण हे मला सांगून काय उपयोग आहे? लाल फौजीने सांगितलं पाहिजे ना, त्यांना सांगितलं पाहिजे. मैं कहूंगा ना, मैं नहीं डरता किसी से. सुनेंगे अपनी बात? अरे सुनेंगे, मेरी तो जरूर सुनेंगे. चलो. हाँ? अभी बताते हैं. आओ. अरे नमस्कार. कहाँ गए? सब गए घर छोड़ के. रुको, अब येऊ का घरात? येऊ का घरात? अरे लाजो बिरजू, आओ कोण आले बघा. बसा ना, बसा. काय बिरजू? हा? आज इकडे? कुछ कहना चाहते हैं आपसे. मला? हाँ. काय बरं, काय म्हणणं आहे? मतलब हम ये कहना चाहते हैं कि ये तुम्हारा मोरिया और हमारी महुआ, मतलब हनीमून के लिए हम उन्हें कहीं ऐसे बाहर भेजना चाहते हैं. नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. मी करेन ना अरेंज. तू काय अरेंज करणार? फार फार तर तुझी अवकात काय माथेरानपर्यंत जाण्याची. एवढ्या लांब नाही जाणार, इथेच जवळ कुठेतरी. बघितला, ते सांगत होता. हे काय बड़े लोग नहीं है. देखो, मतलब आप सब लोग जानते हैं हो कि हमारे पास बहुत पैसा है करके. तो हमने तय कर दिया है कि महुआ और मोरिया को हम भेजेंगे कश्मीर. ते क्या कर दिया है? ठरवणार तू कोण? आणि काश्मीर कशाला? अरे आपल्याला सवय नाही त्या हवामानाची. हे दोघ जण तिकडे गेले, आजारी बिजारी पडले. हा, कुणी सांगितलं नसता व्याप? नाही, काश्मीर वगैरे फार लांब आहे आणि आपल्याला जायचंच असेल काश्मीरला तर आपण छोटा काश्मीरला जाऊ दे ना यांना. इथे गोरेगावात आहे, तसं जायचं छोटा काश्मीर इकडे तिकडे बघायचं, परत आले काय फरक पडतो.
बस तिकडे जाऊ दे. लता त्या मला एक सांगा, इतकं लगेच हनीमूनला जाता येतं का हो? नाही ना, अगं त्याच तर मुद्द्यावर येत होते मी. एकतर लग्न ठरल्या पत्रिका ठेवायला जातात, ते जाणं झालं नाही, अचानक सगळं झालं म्हणून. मग आता आधी देवदर्शन, त्याच्यानंतर तो देवीचा गोंधळ, मग अष्टविनायक दर्शन, आणि मग त्याच्यानंतर मुलगी प्रथेप्रमाणे माहेरीच जाते महिनाभर. हा, मग त्यानंतर बघू हनीमूनचं काय ते. काय? हा, 1.5-2 महिने तरी लागतील या सगळ्यात. हा, काय चाललंय काय वाकून वाकून? काय बघताय नक्की? कुछ नहीं कुछ नहीं. कुछ नाही. हा? खोटं सांगू नका, खरं बोला. काय चाललं होतं वाकून वाकून आतमध्ये बघणं? वो जरा महुआ. काय महुआ काय? नहीं महुआ ठीक है ना? हो, ठीक नसायला काय झालंय? हा, अगदी उत्तम, छान, व्यवस्थित आहे माझ्याकडे. नाही, जरा तिला बघायचं होतं. का? का म्हणजे सकाळी सकाळी तिला बघितलं की दिवस छान जातो माझा. ओ नाही, काळजी करू नकोस तू. आमच्याकडे अगदी आनंदात आहे ती. हा, आम्ही सगळेजण तिची व्यवस्थित काळजी घेतो आहोत. अरे सून आहे बाबा आमच्या घरची, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोरया नवरा आहे तिचा. मग काळजी करण्यासारखं काही कारणच नाहीये. म्हणूनच काळजी वाटते. मोरयाबद्दल काही वाटेल ते बोलू नकोस. आता जावाई बापू आहे तुझा तो. हा, ऐकून घेणार नाही मी. हो, पण लाळ मुलीचा बाप आहे तर काळजी तर वाटणारच ना थोडी. हे मात्र काय? अरे पण काळजी कशाला करतोस? महुआचं लग्न काय कुठे लांब करून दिलेस का? हा, इथे घरातच आहे ना आपल्या. मग आम्ही व्यवस्थित काळजी घेऊच की, तिथे आमच्या घरात आहे बाबा. मोर्याचं एक वेळ सोड रे. तो असेल तर मला फार काळजी नाही वाटत. पण ती तुझ्या घरात आहे ना, म्हणून जास्त काळजी वाटते. काय? हा, माझ्या घरात जास्त काळजी वाटते? हा, आता नाहीच बोलवणार तिला. काय आहे? चुपचाप अंदर जा और मवा को भेज दो. नाही पाठवणार. काय करशील? काय करशील? मवा, ए मवा, मवा. पण येणार नाहीये. हा, त्या माणसाच्या घरात दिले पोरीला मी. माऊ, मोरू, हात सोड. कोणीतरी बघेल आपल्याला. नाही सोडला. हे बघ मोरू, मला बरीच काम आहेत. नंतर कर. नंतर कर म्हणजे? आत्ते सासूबाईंचा ओरडा नाही खावा लागणार मला? अगं माऊ, थोडा वेळ तरी बोल ना निदान माझ्याशी. गेले 2-3 दिवस आपण साधं बोललोही नाही होत. आपलं लग्न झाल्यावर तुला काय वाटतंय हे सुद्धा मला माहित नाही. अरे मोरू, नंतर बोलू आपण. आता आयुष्यभर आपण एकत्रच होत की नाही? यापेक्षा ना लग्नाआधी जास्त चांगलं भेटायचो, बोलायचो. मोरू, आत्ताच लग्न झालंय की नाही आपलं?
थोडा वेळ दे ना नवीन नात्याला सावरायला. आधी तू मला थोडा वेळ दे. हे बघ मोरू, मला खरंच खूप काम आहे. आते सासूबाईंचा ओरडा बसेल नाही तर मला. लग्नाची बायको आहेस तू माझी. मोरू आधी हात सोड. घरातले बघतील, काय म्हणतील ते. कमाल आहे. लग्नाआधी बाहेरचे काय म्हणतील हा प्रॉब्लेम, आणि आता लग्नानंतर घरातले काय म्हणतील हा प्रॉब्लेम. हे बघ मोरू, हात सोड, मला खूप काम आहे. अगं बाई ये मग. आणि मग फायनली लग्न झालं. झालं सुद्धा फटाफटा लग्न. काय रे मोरू? ओ बाबा, कुठे होता तो तुम्ही 2 दिवस? अगं मी एका महत्वाच्या कामाला गेलो होतो. कुठे ते सांगता येणार नाही तुला आता, पण काही हरकत नाही. आपण ना मोरूचं पुन्हा एकदा लग्न करू, दुबई स्टाईल. म्हणजे उंटावरनं खजूर वाटू, सोनं वाटू, असं अरेबिक संगीत, बेली डान्सिंग, माशाल्लाह. काही गरज नाहीये हो बाबा. एकदा झालं ते पुरे नाहीये का? अगं आपल्या स्टाईलने खर्च मी करेन. हा वा वा वा, काही नको. उगाच गोंधळ वाढवू नका बाबांनो. अरे गोंधळावरून आठवलं, देवीचा गोंधळ कधी घालायचा? ताई, लग्नानंतर देवीचा गोंधळ घालणं ही एक आपल्याकडची प्रथा आहे, श्रद्धा आहे म्हणून लोक करतात. वास्तविक ते नाही केलं तरी चालतं खरं तर. तुमच्यासारखे विचार जर का सगळ्यांचे असले ना तर लवकरच आपली लोककला लोप पावेल. बघा बाबा, मला कोणाच्या भावना वगैरे काही दुखवायच्या नाहीये. तुम्हाला जे करायचं ते करा, ठरवा काय वाटेल ते करा. बरं, नंतर ठरवूया. आता खरं तर गरज आहे एका फर्स्ट क्लास चहाची. येस. आणि खायला कोण करणार आहे? मोरू करेल ना. मोरू का? तू कशाला आहेस मग? तू करायचं. मी हो तूच. एक काम कर, सगळ्यांना थोडं थोडं पाणी दे. त्यात जरा पोहे भिजव, कांदा बिंदा चीर, असं छान परत बटाटे टाक, वरून खोबरं पेर आणि दे सगळ्यात. म्हणजे काय पण नक्की? म्हणजे कांदे पोहे हवेत तिला. लता आत्या, मी करू का कांदे पोहे? मला ना त्याची एक वेगळीच रेसिपी सुचलीये. वेगळी म्हणजे? काय करायचं मोरू माहितीये का? साबुदाणा घ्यायचा, तो पाण्यात थोडासा भिजवायचा, त्याला कांद्याची फोडणी घालायची, तिखट आणि मीठ घालून परतायचे आणि ते द्यायचे कांदे पोहे म्हणून. अगं ए बाय रुबे, अगं कांदे पोहे असं म्हणतात ना त्याला, मग त्यात पोहे पाहिजे की नाही? काही गरज नाहीये. वराडी ठेच्यात वराड असतं का? गुलाबजामातही गुलाब नसतो. कोल्हापुरी रश्यात कोल्हापूर असतं का अख्खं? रुबे, काहीही करायची गरज नाही. हा, हिला येत असेल ना. काय ग, पोहे कसे बनतात ते माहितीये का? हो माहितीये ना. एक विशिष्ट मशीन असतं, त्याच्यामध्ये तांदूळ आत घालायचा, तो जेव्हा बाहेर येतो तेव्हा तो पोहे म्हणून आलेला असतो. कर्म माझं. अगं महुआ, ते पोहे वेगळे, आत्याला जे पोहे खायचे ते वेगळे. ओ लता आत्या, तुमच्या महुआला साधे पोहे पण करता येत नाहीत. काय उपयोग आहे हिचा? एक मिनिट, मला पोहे येतात. बरं, मी दाखवते तुला कुठे काय काय येते. चल ये. ह्या बिचारीला पोहे करता येतील की नाही? मी तिला फोन लावतो, काहीतरी मदत होईल. मोरू? हॅलो. हा मोरू, बरं झालं तू फोन केलास. मला ना काय करावं काही सुचत नाहीये रे. अगं त्याचसाठी फोन केलाय. मला आतापर्यंत फक्त कांदा आणि पोहेच सापडले. गुड. आजूबाजूला परात आहे का? परात? हा आहे आहे आहे, परात आहे. आता ती घे, त्याच्यात पोहे काढ. परातीत पोहे, हा काढले. आता त्याच्यावर पाणी ओत. हा एक मिनिट. हा पुढे. आता ज्वलनशील वायू प्रज्वलित करू का? हे काय आता मध्येच? अरे म्हणजे गॅस पेटवू का? अगं आधी कांदा कापावा लागेल. हो हो हो, मला माहितीये. चल आता पटपट सांग, पुढचं सांग पटपट. हा, आता एक काम कर, आता कढई घे, त्यात फोडणी टाक, त्यात कांदा टाक. हॅलो. तो कांदा हॅलो, ऐकतेस ना? हॅलो मोरू. हॅलो हॅलो महुआ.
अरे बापरे, फोन स्विच ऑफ. ह्याने कट का केला फोन? मोरू, चार्जर कुठे ठेवलाय? फोन लागत का नाहीये? मोरू पण ना, देवा आता कसे करू पोहे? मोरू